मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका अशा व्लॉग मध्ये, ज्याच्यात आपण म्हणजे सहज असंच भन्न करता करता आपल्याला विचार आले की आपण शेती करतो, शेतकरी इतक्या कष्टाने सगळी शेती करतो, पण नेमका त्याच्यातून फायदा काय शेतकऱ्याला? म्हणजे हा प्रॉफिट शिवाय कोणती गोष्ट कुठंच नसती. म्हणजे या जगात तरी, या कलियुगात तरी जिथं प्रॉफिट आहे तिथंच फक्त सगळं बघितलं जातं, बस बाकी कुठंच नाही. आता आपण इथं कांद्याचं वगैरे पीक वगैरे पिकवलेलं आहे आणि इकडे म्हणा जनावरांचं खायला वगैरे आहे. पण नाही का, आपण दरवर्षी कांदा करीत असतो. म्हणजे दरवर्षी 4 नाही तर 5 एकर तरी आपला लय आरामात कांदा असतो. आणि ह्या वर्षी म्हणजे आपलंच नाही तर बाकीच्या शेतकऱ्यांचा पण 4, 5, 6 एकर एवढा म्हणजे जवळपास 1000 गुणीपर्यंत कांदा असतो. पण ह्या यंदाच्या वर्षी 200, 300 म्हणजे 1 एकर कांदा नाही तर बळच 2 एकर कांदा. ही परिस्थिती का बरं आलेली आहे? का बरं म्हणजे आता आमच्या भागात इथं जो भाग आहे ह्या भागात सगळीकडे ऊस आणि कांदे हे म्हणजे प्रमुख पिकच मानले जातात, बाकी काही विषय नाही. पण नेमकी ही परिस्थिती आली कशामुळे की शेतकऱ्याला जे त्याचं पीक आहे ते न घेता ते दुसरे बाकीचे पिकं करायला लागलाय. आता विषय असा आहे की हे कांदे आहेत, आता निर्यात तर सगळीकडे बंद आहे. इंडियामधून सगळीकडे निर्यात चालूच नाही. जोपर्यंत निर्यात होती तोपर्यंत आपल्याला 20 रुपये, 22 रुपये, 30 रुपयापर्यंत बाजार जात होते. म्हणजे आज एक 4-5 महिन्यापूर्वी बाजार चांगले होते, ते पण कॉन्स्टंट नव्हते. आज 20 झाला, परवा 16 झाला, काल 16 झाला, म्हणजे त्याच्या आधी 12, त्याच्यानंतर परत 20, 22, म्हणजे ते पण असे कॉन्स्टंट बाजार नाहीत. आणि म्हणजे शेतकऱ्याचं एकच म्हणणं असतो, तुम्ही आम्हाला 18 नका देऊ, 20 तुम्ही आम्हाला 100 बाजार नका देऊ, 200 नका देऊ, फक्त 20 रुपयांनी द्या, पण कॉन्स्टंट द्या. म्हणजे कांदा लावायच्या आधी आम्हाला कळलं पाहिजे की हे जे आम्ही कष्ट करतोय हे कशासाठी कष्ट करतोय. म्हणजे असे की नाही ना की आम्ही लावायचं आणि फुकाटच विकायचं. ह्याच्यात आम्हाला पण काहीतरी झालं पाहिजे ना, कारण 1 एकराला 50-60 हजार रुपये लय आरामात कांद्याला खर्च येतो. त्याची खुरपणी, लागवड, खत, पाणी सगळं. एक तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, वावरांना पाणी जास्त लागत आहे. आता वावर पाणी पण घेतात उन्हाळ्याच्या दिवसात. नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? एक तर भारताने अफगाणिस्तान सोबत निर्यात बंद करून टाकली आणि पोर्ट्युगल सोबत संबंध मोकार खराब आहेत. म्हणजे ते पाकिस्तान सोबत संबंध लय खराब आहेत. श्रीलंकेसोबत पण जरा कन्सर्न आहे, त्याच्यामुळे निर्यात सगळी बंद आहे. आणि आयात चालू केली अमेरिकेतून. आता अमेरिकेचा शेतकरी ना आपला शेतकरी, अमेरिकेचे शेतकरी कुठं, आपला शेतकरी. म्हणजे त्यांना ज्या प्रकारे सोयीसुविधा आहेत अमेरिकेच्या शेतकऱ्याला शेती करायला, त्या प्रकारे भारतात शेतकऱ्याला नाही. म्हणजे भारतातील शेतकरी अजून पण जुन्या पद्धतीने शेती करतोय. म्हणजे जुनी अवजारे, जुनं माइंडसेट घेऊन शेती करतोय बस. आणि तिकडच्या सरकारकडूनच इतका प्रतिसाद भेटतो तिकडच्या शेतकऱ्यांना की काही विचारायलाच नको. बाकी सांगायचं म्हणणं असंच आहे की शेतकरी इतका कष्ट करतो, पण त्या कष्टाचं त्याला एकदम बरोबर हे भेटतं का, मूल्य भेटतं का? म्हणजे जितकं आपण कष्ट करतो त्या कष्टाचं मूल्य भेटतं का बाकीच्या ह्याच्यात? तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्याला खरंच शेतकरी जेवढं कष्ट करतो तेवढं मूल्य भेटतं का? काहीच नाही, मातीमोल भेटतं बस. बाकी आपल्याला कमेंट मध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक तर मात्र नक्की करा. चला भेटू असंच पुढल्या एका ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. धन्यवाद.